नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव आहे. ही गोष्ट ना साधारणतः 3 ते 4 वर्षांपूर्वीची आहे. मात्र ती मी आता सांगत आहे कारण की तो अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. जर हा अनुभव मी तुम्हाला सांगितला तर तुम्हाला पण माझा हेवा वाटेल आणि तुम्ही पण माझ्या दाद देसाल की खरंच माझं किती चांगलं नशीब आहे. तर कथा काय आहे ती मी थोडक्यात आधी तुम्हाला सांगतो. एकदा मी असंच मला नेहमीच बाहेर फिरायला आणि आपल्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्डिंग करायला खूप आवडतं आणि त्याच्यातच मी एका घनदाट जंगलामध्ये फिरण्यासाठी गेलो होतो आणि ते आमच्या घरापासून खूप लांब होतं. जंगलामध्ये गेल्यावर एक मला व्यक्ती दिसली, खूपच दिसायला सुंदर आणि तिचं मला नंतर नाव माहीत झालं. सुरेखा नावाप्रमाणेच ती अगदी चांगली दिसायला होती. ती आपल्या गुरं राखत होती आणि त्यावेळेस मी तिला पत्ता विचारला कारण की मी वाट चुकलो होतो जंगलामध्ये. त्यावेळेस ती म्हटली की मला माहीत आहे, तुम्ही माझ्यासोबत चला. असं म्हणून तिने मला कुठे नेलं आणि मग काय काय केलं आणि मी कसा तिला वेगळाच सुख दिलं, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. जर नवीन असाल आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब अजून नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, मी वैभव आहे. तसं तर मला व्यायामाचं वगैरे पहिल्यापासूनच खूपच वेळ होतं. स्वतःला व्यवस्थित ठेवायचं आणि व्यवस्थित राहायचं. दिसायला पण मी देखणा होतो आणि त्याच्यासोबत मला रोज नवीन नवीन ठिकाणी फिरायला आणि त्याचा अनुभव घ्यायला आपल्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर टाकण्याचा एक वेगळा छंद होता आणि त्याच्यानुसार माझा मी छंद जोपासत होतो. माझे घरचे पण नेहमीच मला प्रत्येक गोष्टीत मदत करायचे आणि मला प्रत्येक वेळेस सपोर्ट ते करत असायचे. तेव्हा मला चांगलंच आठवत आहे. मग मी असंच बाहेर चाललेलो. मी खूप दिवसापासून एका जंगलात अभयारण्याविषयी ऐकलं होतं. मात्र तिथं जाण्याची माझी कधी हिंमतच झाली नाही कारण की माझे मित्र तर कधी मला त्यांनी साथ दिलीच नाही आणि फक्त पार्टी वगैरे असेल तर नेहमीच ते मला फोन करायचे आणि मला बोलवून घेत असायचे. मात्र असं काही कुठे जायचं म्हटलं तर सतत त्यांचा नकार असायचा. मी शेवटी कोणालाच विचारायचं नाही धरलं कारण की त्यांनी जर नाहीचा पाडा लावला तर ते माझं ऐकत नव्हते. मग मी स्वतःच माझी असलेली बॅग पॅक केली. त्याच्यामध्ये लागणारा माझं थोडेफार वस्तू घेतल्या आणि मी थोडेफार सामान घेऊन चाललो ना. मी पायीच जाणार होतो. तिथपर्यंत मी बसने कसा तरी प्रवास केला आणि तिथून पुढे मी चालत चाललो होतो. माझ्या कानामध्ये हेडफोन आणि मस्त मी गाणी ऐकत गुणगुणत चाललो होतो. मला कशाचीच काळजी नव्हती. जो दिवस आहे आज तो फुल आनंद घ्यायचा त्या दिवसाचा आणि निवांत राहायचं एवढंच मला जमत होतं. मोबाईलमध्ये मी सगळं काही असलेले पक्षी वगैरे झाडे झुडपे त्याचा अनुभव घेतो. जसं मी पुढे जात होतो तसं घनदाट जंगल चालू झालं होतं. अगदीच पाऊल वाट होतं आणि आजूबाजूला कोण नव्हतं. किर्र शांतता पसरली होती. झाडांची सावली, पडलेले पाणी, वाहणारं नदीचं पाणी हे खूपच मंजूळ असं वाटत होतं. मग पुढे गेलो आणि मला काही समजत नव्हतं. आजूबाजूला सगळे डोंगर झाडी होते. त्यावेळेस मी रस्ता चुकलेलो. तसंच मी चालत गेलो आणि किती मी पुढं आलो होतो हे मलाच काही माहिती नव्हतं. आता मी माघारी जायचं तर मला समजत पण नव्हतं. मग त्यावेळेस मला एक आवाज आला आणि ती कोणीतरी तरुणीच होती आणि व्यक्ती होती म्हणून मी पाहिलं तर ती दिसायला खूपच देखणी होती आणि आपल्या हातात काठी घेऊन एका हातात पिशवी तिच्या होती. दिसण्यावरून ती गावाकडची तर वाटत होती. मात्र तिच्याकडे थोडेसे जनावर आहे. ती जनावरं चारत होती. त्यावेळेस मी त्यांना आवाज दिला आणि ती मला पाहून थोडीशी हबकली, थोडीशी आश्चर्यचकित झाली आणि म्हटली, का हो, कोण तुम्ही? त्यावेळेस मी म्हटलं की अहो, मी रस्ता चुकलो आहे, मी इकडे फिरायला आलो होतो. त्यावेळेस ती म्हटली, होय का, पण कोणत्या गावचं आणि इतक्या लांब कसा आलात? त्यावेळेस मी म्हटलं, मला तर काही इकडचं माहीत नाही, तुम्हीच रस्ता दाखवा. त्यावेळेस ती म्हटली, बरं ठीक आहे. तसा तर तिने सुरुवातीला मला बोलण्यासाठी वेळच दिला नाही आणि माझं बोलणं टाळत होती. लांबच थांबा, अजिबात जवळ येऊ नका, नाहीतर माझ्या हातात काठी पाहिली ना. त्यावेळेस मी म्हटलं, अहो छे, तुम्ही मला काही तर वेगळं समजताय, मी काही तसं नाही. त्यावेळेस मग ती मला अगदी मनमोकळेपणाने बोलू लागली. कदाचित तिला मी आवडलो होतो की काय माहीत. मात्र ती आता आधीपेक्षा मला खूपच प्रेमाने बोलू लागली होती. मी पण तिला बोलायला लागलो
आणि तुम्ही इकडच्या कशा काय इतक्या लांब येता? त्यावेळेस ती म्हटली मला सवय आहे आणि मी रोज इकडे माझ्या शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी येत असते. मी म्हटलं बरं ठीक आहे, तुमचं नाव काय? तर तिने मला तिचं नाव सुरेखा सांगितलं. दिसायला तर ती खूपच गोड आणि खूपच देखणी होती. मग मी तिच्याशी खूपच प्रेमाने असं बोलू लागलो. मग बोलता बोलता त्यावेळेस ती म्हटली तुम्हाला रस्ता पाहिजे, चला तुम्ही माझ्या मागे मागे या. त्याच्या आधी आम्ही खूप बोललो. मी माझ्याजवळ असलेला खाऊ दिला आणि थोडीशी बिस्किटचं मी पाकिट पण आणली होती. त्यावेळेस ती म्हटली काय हो, तुम्हाला अशी भीती नाही का वाटत? एकटंच फिरताय, ओळखीचं ना पाळखीचं हे जंगल, इथे खूप मोठे प्राणी वगैरे आहेत. त्यावेळेस मी म्हटलं नाही, पण आलो आहे. आता त्याचा पश्चाताप होतो आहे, कारण की मी रस्ता चुकलो आहे. आता घरं कसं जाऊ? त्यावेळेस ती म्हटली इथून 2 ते 3 मैल म्हणजे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे आणि तुम्हाला काळजी करण्याचं जरूरत नाही. इकडं तसं काही तुमच्या जीवाला धोका नाही. मी म्हटलं हो का, मग ठीक आहे. त्यावेळेस ती मला पाहत होती आणि मी स्वतः अगदीच व्यवस्थित होतो, एकदमच असा फिट्ट स्वतःला ठेवलं होतं. त्यावेळेस ती म्हटली तुम्ही व्यायाम वगैरे करता का किंवा जिम वगैरे करता का? कारण की तुमच्यातमध्ये एक वेगळाच मला वेगळेपणा दिसतोय आणि तुम्ही खूपच एवढे दिसायला. त्यावेळेस मी म्हटलं हो, तुम्ही बरोबर ओळखलं. ती म्हटली तुमचं लग्न वगैरे झाल्यागत वाटते. त्यावेळेस मी म्हटलं नाही, मला आत्ताच लग्न करायचं नाही, अजून मला सगळं फिरायचं आहे. ती म्हटली बरं, कोणीतरी मैत्रीण असेल की तुमच्यावर प्रेम करणारी? मी म्हटलं हो, मी खोटं सांगितलेलं. हो, तशा बऱ्याच होत्या, मात्र मी कोणासोबतच नाही. तिचा चेहराच पडला. त्यावेळेस मी म्हटलं मी खोटं बोलतोय, अहो मला कोण मैत्रीण असणार, मला कोणी भाव पण देत नाही. त्यावेळेस मात्र ती म्हटली हो का, एवढं तुम्ही दिसायला सुंदर देखणे आहात तरी कसं नाही? मी म्हटलं आता आहे माझं नशीब, तर काय करणार? मग आम्ही खूप वेळ बोलत थांबलो. त्यावेळेस ती म्हटली चला माझ्या मागे मागे. मी चाललो आणि मग काय गेल्यानंतर एका घनदाट जंगलामध्ये तिने नेलं आणि त्यावेळेस ती म्हटली थांबा इथेच, तुम्हाला एक बोलू का? तुम्हाला जर राग नसेल येणार तर. मी म्हटलं हां बोला, त्याच्यात काय एवढं बोलणार आहेत? त्यावेळेस ती म्हटली मला तुम्ही खूपच आवडला आणि तुम्हाला पाहिल्यापासून मला काय झालं काय माहीत, मात्र माझी खूप इच्छा व्हायला लागली. असं मला पहिल्यांदाच होऊ लागलं आहे. तुम्ही पण एकटे आहात आणि मी पण एकटे आहात, म्हणूनच कदाचित मला असं होऊ लागले. माझी एक इच्छा पूर्ण करा ना आणि मला शांत करा. गेली कित्येक दिवस मी असं काही केलंच नाही. त्यावेळेस मी म्हटलं मी काय बोलू ते समज नव्हतं. तिने तिच्या मनातली गोष्ट बोलून दाखवली होती. त्यावेळेस मला पण तशी ती खूपच आवडली होती. मला पण माझा हा पहिलाच अनुभव होता. मग काय मी तिला जवळ घेतलं आणि करू लागलो ना तिला प्रेम. माझी करण्याची पद्धत पाहून तिला एक वेगळंच वाटत होतं आणि ती म्हटली खरंच माझं मी नशीब समजते की आज तुम्ही मला भेटलाय. ती पण अगदी माझ्या रंगात रंग मिसळून माझ्यामध्ये सामील झाली आणि वेगळ्याच प्रकारे मला सुख देत होती. तिची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती, मात्र ती जे सुख देत होती आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मला असं कोणीच दिलं नव्हतं. त्या घनदाट जंगलामध्ये ती मला भेटली आणि मी झालो ना चालू, थांबलोच नाही. साधारणतः दिवसभर मी तिच्याजवळ होतो आणि मला तिने सुख दिलं. तिथून मग तिने मला गावाचा रस्ता दाखवला आणि मी आलो. मात्र ती नंतर मी खूपदा तिथे गेलो, मात्र ती दिसली नाही. कुठे गेली ते मला पण माहीत नाही. मात्र तिने जे सुख दिलं अजूनसुद्धा मी झोपेमध्ये ते आठवतो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.